जगन्नाथाची कृपा, भगवान जगन्नाथाचे भक्तांशी भगवंताचं आदान प्रदान, हे सगळे आपण पुढचे 7-8 दिवस श्रवण करणार आहोत. का धाम यात्रा आपण करतो, तर ती फक्त आपलं तीर्थस्थळामध्ये जाऊन आंघोळ करून यायचं, गंगेत स्नान करून यायचं आणि देवदेव करायचं, नमस्कार करायचा आणि थोडा चिरमुरे फुटाणे घेऊन यायचे, एवढ्या पुरतं मर्यादित नाही. तर आपल्याला कधी आपण हे ऐकलेलं नाहीये. परंतु मी सुद्धा भक्ती मार्गात येण्यापूर्वी मला असंच वाटायचं, धामाचा महिमा किती प्रचंड आहे. हे मी जेव्हा यात्रेमध्ये जाऊन श्रवण केला त्यावेळेला कळालं की बापरे, इतकं गहन आहे धामाचा महिमा. धाममध्ये निवास करण्याचा महिमा, धामामध्ये अं, वास करून तिथलं जे काही आध्यात्मिक महात्म्य जाणून घेणं, त्याच्यामुळे आपली भक्ती स्ट्रॉंग होते, भक्ती दृढ होते, आपली चेतना शुद्ध होते, भगवंताच्या कृपेवरची श्रद्धा दृढ होते. म्हणून वर्षातनं एकदा तरी आपण धामयात्रा केली पाहिजे. कारण का, आपली श्रद्धा आणि आपली भक्ती दृढ होते. आणि म्हणून नुसतं धामामध्ये देवदेव करून आंघोळ करून खाऊन पिऊन येण्यापुरतं नाही, तर धामात शास्त्रात भागवतमध्ये काय सांगलेलं आहे, की धामामध्ये जाऊन साधू संग केला पाहिजे. काय केला पाहिजे? साधू संग करणं म्हणजे काय? भगवंताच्या भक्ताकडून भगवंताच्या लीला, भगवंताच्या कथा ऐकल्या पाहिजेत, की जेणेकरून मनुष्य जन्म मरणाच्या फेऱ्यातनं मुक्त होण्याकरिता भगवंताची आढळपणे भक्ती करू शकेल. कारण श्रवण केल्यानंतरच व्यक्ती भक्ती करू शकतो. श्रवण ही भक्तीची पहिली पायरी आहे. म्हणून कलियुगामध्ये तर असं सांगितले की तीर्थस्थानामध्ये लोक नुसतं आंघोळ करण्यात धन्यता मानतील, पण आंघोळ तर कावळे सुद्धा करतात. आंघोळ तर आहे ना, मग त्यांना मोक्ष प्राप्त होतो का? नाही. नुसतं गंगेत स्नान केलं पण भक्तिभाव नाही राहिला, भगवंताप्रती श्रद्धा नसेल, तर त्याचा फारसा लाभ होत नाही. भगवंताची कथा रूपी गंगा एक, त्या गंगेत स्नान केलं पाहिजे. आणि म्हणून आपण पूर्णपणे आपली चेतना, आपलं मन, आपली बुद्धी भगवंताच्या मध्ये लीन करण्यासाठी धाम यात्रेमध्ये आपण काय केलं पाहिजे? श्रवण कीर्तन केलं पाहिजे जास्तीत जास्त. म्हणून आज आपण भगवान जगन्नाथाच्या थोडं भगवद्गीतेचा वर चर्चा न करता भगवान जगन्नाथाच्या कथेवरतीच आपण चर्चा करत आहोत. तर हे जे पुरुषोत्तम क्षेत्र धाम आहे, जगन्नाथपुरी धाम आहे, जसं मागच्या प्रवचनात चर्चा केली, 4 धाम पैकी एक आहे ना. आणि हे धाम कलियुगामध्ये इतकं विशेष का महत्वाचं आहे? कारण हे धामाचा जो महिमा आहे कलियुगामध्ये इतका अपार काय? कारण हे कलियुगातले जे काही सगळे अधमपती, कलियुगातले कुठले लोक आलेले आहेत माहितीये का? आपण सगळे कलियुगामध्ये, सत्ययुगामध्ये ज्यांना मोक्ष मिळाला नाही, सत्ययुगात ज्यांना मोक्ष मिळाला नाही, त्रेतायुगात ज्यांना मोक्ष मिळाला नाही, द्वापारयुगात पण ज्यांना मोक्ष मिळाला नाही, राहिलेला गाळ सगळा जो आहे तो कलियुगात. म्हणजे आपल्याला तेव्हा पण संधी दिली होती, पण ते संधीचा आपण लाभ घेतला नाही. मग ठीक आहे, भगवंत म्हणले ही शेवटची संधी आहे. या शेवटच्या संधीचा तर हे कलियुगातले जीव लाभ घेतील. जगन्नाथपुरीमध्ये भगवंतानी आपली कृपा उदार हस्ते प्रकट केलेली आहे. इतक्या उदार हस्ते की तिथला जीव जंतू सुद्धा चतुर्भुज रूपामध्ये. जगन्नाथपुरीमध्ये साधारण कुत्रा जरी दिसला तिथं आपण दंडवत केला पाहिजे, कारण तो साधारण जीवात्मा नाही. धामामध्ये कोणता पण पशु पक्षी प्राणी ते साधारण लोक नाही आहेत, ते दिसताना दिसतात, परंतु ते देवता जेव्हा धामामधले लोकांना पाहतात वर्ण, तेव्हा ते चतुर्भुज रूपात पाहतात. कशा रूपात? ते नारायण रूपात आहेत. त्यामुळे सगळ्यात प्रथम कुठल्या जीवाप्रती अपराध नाही केला पाहिजे, धामामध्ये दोष नाही पाहिलं पाहिजे. असं आहे तसं आहे, तिथं घाणच आहे, तिथं असं आहे, असे दोष नाही पाहिले पाहिजे. कारण आपल्या डोळ्याला ते दिसतं सगळं, परंतु वास्तविक पाहता वृंदावन असो, मथुरा असो,
जगन्नाथपुरी असो, मायापूर धाम असो, द्वारकापुरी असो, तिथं आजही भगवंताचं ते ओरिजिनल धाम आहे आणि भगवंताच्या लीला आजही तिथं चालू आहेत. परंतु ते आपल्या डोळ्यांना ते धामाचं भौतिक स्वरूप दिसतं किंवा ते आवरण दिसतं. फक्त काय दिसतं? आवरण. जसं ह्या टेबलवरती हे आवरण घातलेलं आहे बेडशीटचं. हे टेबल तुम्हाला पाहू शकतो का? दिसू शकतो नाही. पण त्या आवरणाच्या खाली काय आहे? टेबल आहे. वास्तव स्थिती आहे. तसं हे धाम जे आपल्या डोळ्याला आता ॲज इट इज दिसत नसेल तिथं, तरी पण आपण तिथं गेल्याचा पुरेपूर आध्यात्मिक लाभ प्राप्त करू शकतो. हे वैशिष्ट्य आहे. म्हणून हे जे जगन्नाथपुरी धाम आहे, विशेषतः भगवंतांनी कोणत्या रूपात कृपा केलेली आहे? महाप्रसाद रूपात. कोणत्या रूपात? तर महाप्रसाद भगवान जगन्नाथांचा कलियुगात कसा प्रकट झाला पृथ्वीवरती, याची आज आपण कथा पाहणार आहोत. भगवान जगन्नाथ कसे प्रकट झाले हे तिथं गेल्यावरती चर्चा करू. तो फार मोठी कथा आहे, ते अर्ध्या पाऊण तासात होणार नाही. म्हणून आज फक्त काय करणार आहोत? पतित पावन जगन्नाथ आणि जगन्नाथांच्या महाप्रसादाची चर्चा करणार. तर भगवान जगन्नाथ हे कृष्णच आहेत. तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना? जगन्नाथ कोण आहेत? कृष्णच आहेत. आणि बलदेव कोण आहेत? बलराम आहेत. आणि सुभद्रा ही त्यांची कोण आहे? बहीण आहे. तर जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा हे द्वारकेमध्ये ते रूप त्यांनी प्रकट केलं होतं. कृष्ण, बलराम आणि सुभद्राने हे रूप कुठलं आहे माहिती का? महाभाव प्रकाश. महाभाव प्रकाश रूपातलं हे रूप आहे भगवंताचं. जसं भगवान कृष्णाचं वराह रूप आहे, भगवान कृष्णाचं मत्स्य रूप आहे, भगवान कृष्णाचं विष्णू रूप आहे, नारायण रूप आहे, राम रूप आहे, वामन रूप आहे, तसं जगन्नाथ पण कृष्णाचं एक महाभाव रूपातलं. तर हे महाभाव रूप काय आहे? राधाराणीचा जेव्हा प्रचंड विरह जाणवतो भगवान कृष्णांना, विशेषतः वृंदावनमध्ये राधाकृष्णांच्या रासलीलेमधून कृष्ण अचानक अप्रकट झाले, त्यावेळेला सगळ्या गोपींना कृष्णाचा प्रचंड विरह जाणवला. आणि भगवान कृष्णांना सुद्धा वृंदावन सोडून गेल्यानंतर द्वारकेला किंवा मथुरेला आपल्या व्रजवासी भक्त आहेत, गोपसखा आहेत, नंद महाराज आहे, यशोदामाई आहे, राधाराणी आहेत, गोपी आहेत, यांचा प्रचंड विरह जाणवतो भगवान कृष्णांना. कुणाला? भगवान कृष्णाला. आणि म्हणून भगवान कृष्ण जेव्हा द्वारकेत निवास करायचे आणि राजमहालामध्ये प्रचंड मोठे ऐश्वर्य भगवान कृष्ण उपभोगत. द्वारका ही ऐश्वर्य धाम आहे. कुठलं धाम आहे? तिथं ऐश्वर्याची कमी नाही. तिथं भूमी चिंतामणी आहे, रत्नजडीत खांब आहेत, वैडूर्य मन्याने जडवलेलं सगळं फर्निचर आहे. द्वारका जशी सोन्याची लंका म्हणतो, तसे करोडो लंका मध्ये जेवढं ऐश्वर्य असेल तेवढं द्वारकेमध्ये होतं. रावण तर एक राक्षस होता, बरोबर आहे की नाही? आणि ते धन त्याने कुठनं प्राप्त केलं? कुबेराला हरवून. कुबेरा रावणाचा भाऊच होता. कुबेराला हरवून रावणाने सोन्याची लंका करून घेतली. जर राक्षस एवढं ऐश्वर्य प्राप्त करत असेल तर भगवान श्रीकृष्ण जे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत, द्वारकाधीश आहेत, त्यांची द्वारका नगरी कशी असेल? पण भगवंतांना त्यामध्ये सुख वाटत नाहीये. का बरं? कारण भगवान कृष्णांना वृंदावनवासियांची जी आंतरिक ओढ आहे, वृंदावनमध्ये केलेल्या त्यांनी लीलांची जो माधुर्य आनंद आहे, तर तो कृष्णांना तिथं द्वारकेमध्ये शांतपणे झोप पण येत नव्हतं. म्हणून भगवान कृष्ण रुक्मिणीच्या महालामध्ये असताना मध्यरात्रीचं राधाराणीचं नाव पुकारायचे, हे राधे, हे राधे. गोपींचं नाव घेऊन पुकारायचे, नंदबाबांचं पुकारायचे, यशोदामाईचं पुकारायचे. आणि मग रुक्मिणीला दचकून उठल्यानंतर आश्चर्य वाटायचं की कोण हे सगळे? त्यांना माहीत नाही कोण. कारण का? भगवंताच्या प्रत्येक भक्तांचा भाव वेगवेगळा असतो भक्ती करण्याचा. हे द्वारकेतल्या ज्या सगळ्या राण्या आहेत, सत्यभामा, रुक्मिणी माता, जांबवती आणि 16,108 राणी आहेत भगवान कृष्णांच्या द्वारकेमध्ये. 16,108 महाल त्यांनी तयार केलेले आहेत विश्वकर्माद्वारे. तर हे सगळे त्यांना फार आश्चर्य वाटतं. त्यांचा भाव कसा माहिती का? भगवंताला ऐश्वर्य भावात
सेवा करायचा भाव आहे. पण भगवंत कृष्ण जे आहेत वृंदावनमध्ये जे त्यांचे प्रेमी भक्त आहेत त्यांचा भाव अं, भगवंतावरती त्यांचा भाव त्यापेक्षा श्रेष्ठ आहे. तो म्हणजे माधुर्य भाव आहे. कुठला भाव आहे? माधुर्य. माधुर भावाचं वैशिष्ट्य असं आहे की भगवान श्रीकृष्णांना तो भाव आकर्षित करतो. ऐश्वर्य भावापेक्षा कुठला भाव आकर्षित करतो? माधुर्य भाव. आणि वृंदावनच्या लीला कृष्णांना अतिशय मधुर वाटतात. ते जितके वृंदावनमध्ये प्रसन्न आहेत ते द्वारकेमध्ये नाही आहेत. म्हणून त्यांना विरह कुणाचा जाणवतोय? वृंदावनच्या भक्तांचा. आणि म्हणून वृंदावनमध्ये त्या विरह भावामध्ये कृष्णाने हे रूप प्रकट केलेलं आहे, जगन्नाथ रूप प्रकट केलेलं आहे. आणि हे महाभाव स्वरूप प्रकट झाल्यानंतर नारद मुनींनी त्यांना प्रार्थना केली की हे रूपच तूच तुम्ही काय करा, प्रकट व्हा कलियुगामध्ये, विशेषतः पृथ्वी तलावरती. आणि म्हणून भगवंतांनी नारद मुनींना सांगितलं की ठीक आहे. मग भगवंतांनी त्या रूपामध्ये दर्शन देण्यासाठी म्हटले की मी पृथ्वी तलावरती अवतार घे. मग भगवान जगन्नाथांचं प्राकट्य पुरीमध्ये कसं झालं ते आपण तिथं गेल्यानंतर चर्चा करणार आहोत. पण तत्पूर्वी आपण जगन्नाथपुरीमध्ये गेल्यानंतर सगळ्यात प्रथम आपल्याला जगन्नाथ मंदिरामध्ये दर्शन कशाचं होणार आहे माहिती आहे का? नीलचक्राचं दर्शन होणार. जगन्नाथांच्या मंदिरावर, जगन्नाथाचं मंदिर जे आहे ते एक फार मोठं आश्चर्य आहे, फार मोठं आश्चर्य. कारण का तिथं एक असे रहस्य लपलेले आहेत त्या मंदिरामध्ये. त्या मंदिराच्या रचनाकारांनी किंवा भगवंताच्या लीलेद्वारे किती बाहेर तुम्हाला कुठेही आढळणार नाही. जगन्नाथांच्या मंदिरावरती कळस नाहीये. काय आहे? चक्र आहे, सुदर्शन चक्र किंवा त्याला नीलचक्र म्हणतात. काय म्हणतात? नीलचक्र. तर नीलचक्र का? तर सत्ययुगामध्ये तिथे नील पर्वत होता, नीलाचल पर्वत. म्हणजे जगन्नाथपुरीला दुसरं काय नाव आहे? नीलाचल धाम. काय म्हणतात? नीलाचल धाम किंवा नीलाद्री पर्वत असं पण आहे. मग तिथं सत्ययुगामध्ये प्रचंड मोठा पर्वत होता, नीलाचल पर्वत, आणि ती घनदाट अरण्यानं वेढला होता. आणि मग तिथं रोहिणी कुंड होता, कल्पवट होता, आणि तिथं जगन्नाथ प्रकट झाले. तर या धामामध्ये जे जगन्नाथ मंदिर आहे त्याच्या सुदर्शन चक्राचं जो दर्शन करतो त्याला साक्षात जगन्नाथाचं दर्शन केल्याचं पुण्य लाभ. हे भगवंतांनी चैतन्य महाप्रभूंनी सांगितलं. कारण का हे जे सुदर्शन चक्र आहेत, हे सुदर्शन चक्र पुरीच्या मंदिरावर हे तुम्ही कुठल्याही जरी बाजूने गेलात तरी ते तुमच्याकडेच पाहताय असं दिसतं. बाकी कुठल्या मंदिरावरती जर असं चक्र लावलं तर तुम्ही समोर जर उभा राहिलात तरच ते पूर्ण चक्र दिसेल तुम्हाला. बाजूला गेल्यावरती पूर्ण दिसेल का? नाही. पण तुम्ही पुरीमध्ये तुम्ही हे अनुभवू शकता की ते सुदर्शन चक्र पूर्ण रूपाने तुमच्याकडेच पाहताय असं तुम्हाला दिसेल. तुम्ही पश्चिमेला जा, पूर्वेला जा, दक्षिणेला जा, उत्तरेला जा, कुठेही जा, आणि 15 किलोमीटरच्या परिघात तुम्हाला नीलचक्र दिसणार, कुठेही जा तुम्ही. त्यानंतर हे सुदर्शन चक्र जे आहेत, जसं जगन्नाथपुरीच्या मंदिरात हजारो वर्षापासूनची प्रथा आहे की ते हिंदू धर्मात ज्यांचा जन्म झालेला नाही, गैर हिंदू लोक आहेत, त्यांना तिथं प्रवेश नाही. मग अशा लोकांना ज्यांना तिथं मंदिरात प्रवेश नाही ते काय करू शकतात? नीलचक्राचं दर्शन करून जगन्नाथाचं दर्शन केल्याचं भाग्य त्यांना प्राप्त होतं. भगवंतांनी ती व्यवस्था केलेली आहे. भगवंतांना सर्व माहिती आहे. म्हणून सगळ्यात प्रथम आपण नीलचक्राला दंडवत प्रणाम केला पाहिजे. सुदर्शन आहेत साक्षात ते, आणि पुरी धामाचं ते रक्षण करत आहेत. त्यानंतर जगन्नाथ मंदिरामध्ये प्रवेश करत असतानाच जगन्नाथ मंदिराला 4 द्वार आहेत, पूर्वेला, पश्चिमेला, दक्षिणेला, उत्तरेला. पूर्वेला जे द्वार आहे त्याला सिंहद्वार म्हणतात. सिंहद्वार, अश्वद्वार, व्याघ्रद्वार आणि अजून एक कुठलं तरी, 4 प्राण्यांच्या नावाने 4 द्वार आहेत.
त्यापैकी पूर्वेला जे आहे त्याला सिंहद्वार म्हणतात. काय म्हणतात? त्या सिंहद्वारातनं प्रवेश करण्याचं एक मोठं भाग्य आहे. सिंहद्वारात मध्ये सुद्धा सिंहद्वारातच एक भगवान जगन्नाथांचं विग्रह आहेत. मग आता हे विग्रह कसे आले तिथं? पूर्वी नव्हते तिथं. त्याच्या पाठीमागे एक लीला आहे जगन्नाथाची. ते साधारणपणे 300 वर्षापूर्वीची लीला आहे. त्या जगन्नाथांना म्हणतात पतित पावन जगन्नाथ. काय म्हणतात? तर हे पतित पावन जगन्नाथ तिथं कसे आले त्याची कथा थोडक्यात सांगतो तुम्हाला. तर 1733 सालामध्ये, म्हणजे साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ संपल्यानंतरची गोष्ट आहे. तर तिथं रामचंद्र देव नावाचा राजा राज्य करत होता उत्कल देशामध्ये. हालाकी ते नामधारीच राजे होते. राज्य तर मुघलांचं होतं. राज्य कुणाचं? दिल्लीमध्ये मुघलांचं राज्य होतं. आणि भगवान हे रामचंद्र देव राजा जो आहे तो जगन्नाथांचा फार मोठा भक्त होता. जगन्नाथांचा भक्त. तिथला राजाला गजपती म्हणतात. काय म्हणतात? तर या जगन्नाथपुरी रथयात्रेमध्ये असं एक महात्म्य किंवा परंपरा आहे की जगन्नाथ रथावरती आरूढ झाले. जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा, हा 3 रथ असतात. तिघांचे वेगवेगळे रथ असतात. एका रथावर जात नाहीत. आणि हे रथ जे आहेत ना, ह्या रथांचं महात्म्य तिथे गेल्यावर सांगेन मी. हे रथ असे वर्षानुवर्षे ते वापरले जात नाहीत. प्रत्येक वर्षी नवीन रथ. जसं श्रीमंतांची मुलं असतात, प्रत्येक वर्षी नवीन गाडी. तसं ते साक्षात भगवान आहेत. प्रत्येक वर्षी त्यांना काय लागतो? नवीन रथ लागतो. आणि तो बनवायचं काम चालू कधी होतं माहितीये? अक्षय तृतीयेला चालू होतं. अक्षय तृतीयेला चालू होतो. आषाढ द्वितीयेला रथयात्रा असते. साधारणपणे 1-1.5 महिन्यात रथ तिन्ही तयार होतात. जगन्नाथाचा रथ नंदीघोष, बलदेवाच्या रथाचं नाव तालध्वज आणि सुभद्रामाईच्या रथाचं पण काहीतरी नाव आहे, आता लक्षात नाही माझ्या. तर असे 3 रथ त्या ग्रँड रोडवर बडदांड म्हणतात त्याला ओडिया भाषेत, तिथं असे उभे असतात. पण ते रथ जोपर्यंत तिथं रथावर आणल्यानंतर भगवंताला गजपती महाराज, अजून सुद्धा ती परंपरा आहे, गजपती महाराज त्या पालखीत बसून येणार आणि पालखीत बसून तिथं सेवक त्यांना घेऊन येणार. ते उतरणार, जगन्नाथांना प्रणाम करणार, जगन्नाथांची, बलदेवांची, सुभद्रा आरती करणार. प्रत्येक रथावर जाऊन आरती झाल्यानंतर सोन्याचा झाडू घेणार आणि सोन्याच्या झाडूनं रथयात्रेच्या समोर झाडू मारणार. ही शेकडो वर्षापासूनची परंपरा आहे. चैतन्य महाप्रभूने पण, त्यावेळी महाराज प्रतापरुद्र राज्य करत होता, तर प्रतापरुद्र महाराज सोन्याच्या झाडूनं रस्ता साफ करायचे. ती आज पण प्रथा चालू आहे. गजपती महाराज म्हणतात त्यांना. तर हे जे रामचंद्र देव आहे, मग ते पिढ्यानपिढ्या तो राजा जो आहे त्यांच्या वंशातले त्यांनी ती सेवा करायची. का? तर राजा जो आहे तो दुनियेला किंवा प्रजेला आदर्श घालून देतो की भगवान कृष्णांचं प्रत्येक जण आपण काय आहोत? सेवक आहे. राजा पण जगन्नाथांचा सेवक आहे. म्हणून तो त्यांना छेरा फेरा म्हणतात त्याला. जोपर्यंत तो सोन्याच्या झाडून मार्ग साफ करत नाही तोपर्यंत रथ निघत नाही. तर हे रामचंद्र देव जे आहेत 1733 साली हे रामचंद्र देव राजा जो आहे तो राजा जगन्नाथांचा भक्त होता. परंतु प्रॉब्लेम काय होता तेव्हा की मुघलांचा शासक असल्यामुळं तिथं मुघलांचा एक सुभेदार होता नेमलेला, त्याचं नाव होतं तेहकी खान. काय नाव होतं? हा तेहकी खान जो आहे हा हिंदू द्वेष्टा, सनातन धर्म, कारण ते स्वाभाविक आहे. आणि मग हा मंदिर उद्ध्वस्त करायचा, मूर्ती भग्न करायचा आणि याचा योजना होती की जगन्नाथ मंदिरावर आक्रमण करायचं नाही, जगन्नाथ मंदिर ध्वस्त करून टाकायचं. मुसलमान शासक होता तो. आणि हा जो रामचंद्र देव राजा होता तो तिथं रक्षण करण्याकरिता, जगन्नाथ मंदिराचं रक्षण करण्याकरिता, मग हा रामचंद्र देव समजलं की या तहकीकानाची अशी योजना आहे, तेव्हा रामचंद्र देवाने लगेच आपलं थोडं फार सैन्य होतं ते जमा केलं आणि त्याच्याशी युद्धाचा तयारी केली. युद्धाची तयारी केल्यावरती तो पण तिकडनं तेहकीकान सैन्य घेऊन आला. रामचंद्र देव पण तयारीत होते. दोघांचं युद्ध झालं. रामचंद्र देव त्या खुर्दामध्ये राहत होते.
जगन्नाथपुरीपासून एक साधारणपणे 2 तासाच्या अंतरावरती ते गाव आहे, आज पण आहे. तिथं त्यांचा महाल होता आणि तिथं युद्ध झालं. युद्ध झाल्याने रामचंद्र देवाचा पराभव झाला. कारण का त्या सुभेदाराकडे जास्त सेना होती. पराभव झाला आणि त्याने काय केलं, रामचंद्र देवाला कैदेत टाकलं आपल्या आणि तुरुंगामध्ये बंद करून टाकलं. मग कैदेत असताना रामचंद्र देवांना काळजी लागली जगन्नाथ मंदिराची, की हा जो राक्षसी राजा आहे मुसलमान, तर तो जगन्नाथांच्या मंदिराला काहीतरी हानी करेल, नुकसान करेल. मग हा जो तहकीकान जो आहे सुभेदार, तर बहीण त्याची बहीण होती, तर ती हिंदू होती. कारण पूर्वी हे लोक काय करायचे, बळजबरीनं हिंदू स्त्रियांशी विवाह करायचे आणि तिच्या ह्याची जी भाची होती तिचं नाव होतं रिजिया. या तहकीकानाची भाची होती रिजिया. तर तिची आई हिंदू होती आणि तिला बळजबरीनं मुसलमानाशी विवाह करावा लागला असला तरी तिच्या हृदयात जगन्नाथाप्रती फार आस्था होती. ती भक्त होती जगन्नाथांची. आता विवाह करावा लागल्यामुळे तिला मुसलमान, आणि त्या काळात असं होतं 200-300 वर्षापूर्वी, जर तुम्ही मुसलमानाशी विवाह केला किंवा मुस्लिम समाजाबरोबर देणं घेणं रोटी बेटी व्यवहार केला की तुम्ही मुस्लिमच झाला, मग तुम्हाला परत हिंदू धर्मात प्रवेश नाही, अशी मग त्यावेळेला फार म्हणजे वर्णाश्रम व्यवस्था इतकी मजबूत होती की जरा तुम्ही मुस्लिमांचं अन्न पण खाल्लं किंवा त्यांनी पाणी जरी तुमच्या अंगावर टाकलं तुम्ही मुस्लिम झाला, असं होतं. मग पुन्हा तुम्हाला धर्मात घ्यायचे नाही. मग झालं असं की ही रिजिया जी आहे ती पण भक्त होती, कारण तिची आई भक्त होती. मुसलमान असलं तरी आहे ना, जगन्नाथाप्रती त्यांना आस्था होती. आणि तिला असं समजलं की हा जो तहकीकाने राजा रामचंद्र देवाला टाकलेल्या कैदेमध्ये, मग ही कैदेत भेटायला गेली रिजिया रामचंद्र देवाला. आणि तहकीकानाने एक असा प्रस्ताव तयार केला की रामचंद्र देवानं काय करायचं, माझ्या भाचीशी रिजियाशी लग्न करायचं. कारण का त्याचा स्वार्थ काय होता, एकतर ह्याला मुसलमान बनेल, मग मुसलमान बनला तर मला जगन्नाथ मंदिर लुटायला येईल. लुटायला म्हणजे काय, त्यानं काय केलं होतं, जगन्नाथ मंदिरात जे दर्शनाला येतील कोणी त्या सगळ्यांना इतका कर लावला होता आणि त्या कराच्या रूपात तो आपला महसूल जमा करायचा. आता जगन्नाथ मंदिरात कुठल्या प्रवेश करायचा असला, दर्शन करायचं असलं, समजा तुम्हाला 5,000 रुपये 10,000 रुपये प्रवेश फी ठेवली, तर कसं वाटेल तुम्हाला, कोण जाईल का दर्शनला? तसं त्याने प्रचंड मोठा टॅक्स लावला. दर्शन करायचं ना, हे टॅक्स भरा आधी, पावती फाडा. अन्याय फार करायचा तो. मग त्याला मोकळेपणाला लुटता येईल म्हणून त्यानं काय केलं, या रामचंद्र देवाला मुसलमान बनवायचं ठरवलं. मग म्हणला, त्यानं प्रस्ताव ठेवला, तू माझ्या भाचीशी लग्न कर रिजियाशी. आणि मग राजा म्हटला की नाही नाही, मी धर्म नाही सोडणार, म्हटला मी धर्म नाही सोडणार. मग ही रिजिया जी आहे ती स्वतः राजाला कैदेत जाऊन त्याला विनवणी करते की तू काय कर, तू ही विनंती मान्य कर तहकीकानाची आणि माझ्याशी लग्न कर. मग तो म्हटला की मी कसं काय लग्न करू शकतो, मी मुसलमान बनेन आणि मग मला राज्य पण, धर्म भ्रष्ट झाल्यावरती माझा धर्म काय राहिला, भक्ती काय राहिली, मला मंदिरात पण प्रवेश मिळणार नाही. आणि तो तर निस्सिम भक्त आहे जगन्नाथांचा, रोज दर्शन करायला जायचा राजा. तर तो रिजिया जी आहे तहकीकानाची भाची, ती विनंती करते की तुम्ही मला स्पर्श करण्याची गरज नाही लग्न झाल्यानंतर, पण परिस्थिती अशी आहे की काही करून जगन्नाथाचं मंदिर वाचवायचं आहे आपल्याला. मलाही जगन्नाथाप्रती भक्तिभाव आहे. माझी इच्छा आहे की हा जो माझा मामा आहे दुष्ट, तो जगन्नाथ मंदिरावर आक्रमण करेल. जर तुम्ही मुस्लिम झालात तर काय हरकत नाही, पण जगन्नाथ मंदिर वाचेल. असं तिनं प्रस्ताव दिल्यावर मग रामचंद्र देव म्हणतात, ठीक आहे, आता मी मुसलमान झालो तरी हरकत नाही, पण मंदिर तरी वाचेल. जगन्नाथांच्या भक्तीसाठी तो त्याग करायला तयार झाला. आणि मग
तयार झाल्या मग दोघांचं लग्न लावून दिले तहकीकानानं. आणि खबर वाऱ्यासारखी पसरली सगळ्या उत्कल देशामध्ये, ओडिसा राज्यामध्ये. त्याचं नाव उत्कल आहे. तर अरे राजा मुसलमान झाला, राजा मुसलमान झाला, धर्मभ्रष्ट झाला. मग ब्राह्मणांनी सभा बोलवली जगन्नाथ मंदिरामध्ये. ब्राह्मण फार चिडले. ब्राह्मण म्हणले, नाही नाही नाही, असं नाही चालणार, राजा कसं काय मुस्लिम होऊ शकतो. मग त्यांनाही माहित नाही काय झालेलं. ते म्हटले की राजाला आता धर्मभ्रष्ट करा, राजाला आता इथं मंदिरात प्रवेश नाही. पहिली, मुसलमान झाला तर त्याला प्रवेशच बंद केला. दुसरी गोष्ट, राजासाठी प्रत्येक एकादशीला आजही चालू आहे, राजासाठी तिथले पंडा सेवक आहेत ते शिखरावरती चढून दीपक लावायचे प्रत्येक एकादशीला राजाच्या कल्याणासाठी, राजाची भरभराट व्हावी. तर तो बंद केला. या राजा धर्मभ्रष्ट झालेला आहे, याला सगळं म्हणजे त्याला पूर्णपणे वाळीत टाकलं थोडक्यात धर्मातनं. आणि तो कैदेतनं सुटला, कारण तो आता मुसलमान झाला, आता त्याच्यापासून काही धोका, त्याला सोडून दिलं. पण तो आला महालात, तर महालात मग तो कोणच नाही त्याच्या. आणि सगळे त्याच्या बाकी हिंदू बायका होत्या त्या सोडून गेल्या आपापल्या मुलांना घेऊन. नाही म्हणजे आम्हाला मुसलमान राजासोबत नाही राहायचं. त्याचे नातेवाईक सोडून गेले, मंत्री सगळेच, तो एकटाच महालात राहू लागला. मग असं वाळीत टाकल्याप्रमाणे जीवन जगत असताना त्याला अतिशय अंतरातनं दुःख व्हायचं का मला जगन्नाथांचं दर्शन नाही करता येत. मग तो काय करायचा, राजा रात्रीच्या वेळेला दरवाजे बंद झाल्यानंतर, श्रीमंदिराचे दरवाजे बंद झाल्यानंतर तो राजा घोड्यावरती बसून खुर्दावरनं पुरीला यायचा. आणि पुरीला येऊन दरवाजाच्या समोर, सिंहद्वाराच्या समोर काही अंतरावरती तो जगन्नाथांना प्रार्थना करायचा रडत रडत की भगवंता मला तुमचं दर्शन नाही होत, कारण मला आता मंदिरात प्रवेश करण्यास अनुमती नाही, मी यवन झालो. तर असं कित्येक दिवस तो रात्रीचं येऊन कोणी नसताना तिथं दर्शनच्या ओढीनं यायचा, प्रार्थना करायचा, डोकं टेकून रडायचा आणि परत जायचा. असं कित्येक दिवस झाल्यानंतर शेवटी भगवान जगन्नाथांना ते राहवलं नाही. आणि काय झालं, एके रात्रीला राजा प्रार्थना करत असताना रत्नवेदी सोडून जगन्नाथ सिंहद्वारापाशी आले आणि दरवाजाच्या बाहेर प्रकट होऊन जगन्नाथांनी दर्शन दिलं. कुणाला? राजा रामचंद्र देवाला दर्शन दिलं. आणि राजा इतका आनंदित झाला, त्याच्या डोळ्यातनं अश्रू यायला लागले, शरीरावर रोमांच उभं राहिलं, भाव प्रकट झाला, साक्षात भगवंत प्रकट झाले. आणि राजा जमिनीवरती लोटांगण घालून भगवंतांना दंडवत प्रणाम करून म्हणाला की भगवंता, या अधमपतित जीवावर तुम्ही किती कृपा केली, माझ्यासाठी तुम्ही रात्रीच तुमची वेदी सोडून आलात मला दर्शन देण्याकरिता, तुम्ही किती कृपाळू आहात. अशी प्रार्थना केल्यावर जगन्नाथ त्याच्या प्रार्थनेने संतुष्ट झाले. जगन्नाथ म्हणाले की मी रोज तुला असं दर्शन देईन, तू रोज माझं असं दर्शन करू शकतो. मग राजा रोज यायला लागला रात्रीच्या वेळी, दर्शन सगळं बंद केल्यावर रात्री 11-12 वाजता. आणि मग रोज जगन्नाथ त्याला दर्शन द्यायचे, दर्शन करून तो पुन्हा वापस जायचा, जगन्नाथ पुन्हा वापस जायचे आपल्या वेदीवर. पण झालं असं की 2-3 दिवसानंतर असं पुजाऱ्यांच्या लक्षात आलं की जे सकाळी पहाटे 3 वाजता आरती, 3 वाजता पहिली आरती होते जगन्नाथांची, ती गेलेल्या पुजाऱ्यांना असं समजलं की वेदीपासनं सिंहद्वारापर्यंत हे जवळपास मोठंच्या मोठं अंतर आहे, असं गुलाबाच्या पाकड्यांनी कसं काय, आम्ही तर रात्री बंद करताना सगळं देऊळ पाण्यानं धुवून काढायचे, ते स्वच्छ करायचे आणि मग लॉक करून जायचे, हे पाकळ्या कुठनं आल्या वेदीपासनं इथंपर्यंत. तो जो मुख्य पंडा होता, पुजारी होता, तो पुजारी फार त्यानं मनावर घेतलं, हे मला जाणून घ्यायचंय कोण असं पाकळ्या टाकतं इथं. त्याने दिवसभर उपास केला आणि जगन्नाथांना प्रार्थना केली, भगवंता तुम्हीच हे रहस्य सांगा, हे पाकळ्या कोण टाकतं रोज. जगन्नाथ त्या रात्री त्याच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले की अरे तो राजा रामचंद्र देव आहे, तो रोज माझ्या दर्शनासाठी येतो आणि त्याला मुसलमान झाल्यामुळं मंदिरात प्रवेश करण्याची अनुमती नाही, पण मला राहवत नाही, माझ्या भक्ताला जो माझा विरह जाणवतोय आणि तो माझ्या दर्शना वाचून राहू शकत नाही, मग मी कसं दर्शन दिल्याशिवाय राहू, म्हणून मी रोज रात्री त्याला दर्शन द्यायला सिंहद्वारात जातो आणि परत माघारी येतो. तर तुम्ही आता काय करा, मी
हे जे काही रोज रात्री दर्शन देतो, तर ते तुम्ही काय व्यवस्था करा, राजासाठी तुम्ही माझं एक जगन्नाथांचं रूप तुम्ही तिथं सिंहद्वारात स्थापन करा आणि मी साक्षात त्यात प्रकट होईन. आणि राजा काय करेल, रोज त्या सिंहद्वारात येऊन कधी पण दिवसात 24 तास तो येऊन तो दर्शन करू शकेल. अशा प्रकारे पुजाऱ्यांना आदेश मिळाल्यावर त्यांनी सगळं जाऊन सगळ्यांना सांगितलं, सभा बोलवली. मग रामचंद्र देवाची भक्ती सगळ्यांना कळाली आणि मग रामचंद्र देव रोज तिथं येऊन मग प्रार्थना करायला लागला आणि दर्शन करू लागला. आणि रामचंद्र देवासाठी मग ब्राह्मणांनी पुन्हा आहे तसं दीपक, शिखरावरती दीपक लावायला चालू केले. कारण का भगवान जगन्नाथ जे जात धर्म पंथ, कुठं जन्मला आलाय, गरीब श्रीमंत हे पाहत नाहीत. भगवंत काय पाहतात, फक्त भक्तिभाव पाहतात. हालाकी तो जो रामचंद्र देवांना पुन्हा प्रवेश करता नाही आला मंदिरामध्ये, पण रोज ते जगन्नाथांचं तिथं दरवाजाजवळ येऊन दर्शन करू लागले. म्हणून आजही तुम्हाला सिंहद्वारात गेल्या गेल्या द्वारातच उजव्या बाजूला तुम्हाला जगन्नाथांचं एक विग्रह दिसेल. त्यांना म्हणतात पतित पावन जगन्नाथ. कारण का भगवंतांनी का लीला केली माहितीये का? भगवंतांनी लीला अशी केली की जे कोणी दुनियाभरातनं हिंदू धर्मात न जन्मलेले लोक, गैर हिंदू लोक येतील, त्यांना सुद्धा जगन्नाथांचं दर्शन प्राप्त व्हावं म्हणून तिथं सिंहद्वारात येऊन ते लोक पतित पावन जगन्नाथांचं दर्शन करू शकतात. ही किती मोठी कृपा आहे आणि घडलेली कथा आहे 300 वर्षापूर्वी. तर अशा प्रकारे ते पतित पावन जगन्नाथ आणि मूळ जगन्नाथ ते एकच आहेत. तर भगवान जगन्नाथ जे आहेत, तर त्यांची सर्वात मोठी कृपा आहे ती कलियुगामध्ये महाप्रसादाच्या रूपात आहे. मग जगन्नाथपुरीला आजही अन्न ब्रह्म म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? कारण तिथं अन्न खाऊन, जगन्नाथांचं अन्न खाऊन जीवात्मा मोक्ष प्राप्त करतो जन्म मृत्यूच्या चक्रातून. आणि प्रत्येक धामाचा एक आपला महिमा आहे. असं पंढरपूरमध्ये कीर्तन करून मोक्ष प्राप्त करतो जीवात्मा, म्हणून त्याला नाद ब्रह्म म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? तिथं वाळवंटामध्ये सतत कीर्तन चालू असतं, नामघोष चालू असतो. अवघे गरजे पंढरपूर, है ना, चालला नामाचा गजर. आणि तिरुपती बालाजीला कोण गेले? गेलाय. तिरुपती बालाजीला कसा मोक्ष प्राप्त होतो माहिती? धन देऊन. म्हणून ते जगात सगळ्यात श्रीमंत देवस्थान. बालाजीला तुम्ही धन दिलं काही 1 रुपयापासून ते 1 करोड रुपयापर्यंत, तर त्यांना सांगितलंय की बालाजीनी वरदान दिले की कलियुगाच्या शेवटपर्यंत त्यांचा मोक्ष निश्चित आहे. म्हणून लाखो लोक आजही तिथं धन देतात. मोठमोठ्या हुंड्या मोजायलाच शेकडो लोक आहेत रोज. ते प्रत्येक धामाचा महिमा आहे. अलग लक्षात. म्हणून त्याला काय म्हणतात? धन ब्रह्म म्हणतात. काय म्हणतात? धन ब्रह्म. परंतु जगन्नाथपुरी धाम अधिक कृपाळू आहे. कारण का धन देणं, कीर्तन करणं पण ज्यांना शक्य नाही, ते तिथं जाऊन त्यांनी नुसतं काय करायचा? महाप्रसाद खायचा. महाप्रसाद कसा आला पृथ्वीवरती, तर त्याची एक फार मोठी कथा आहे. तर ती कथा आज आपण श्रवण करू. सर्वांनी लक्षपूर्वक ऐका. तर एकदा हे जगन्नाथपुरीमध्ये असं झालं की जगन्नाथपुरी धाम प्रकट होण्यापूर्वी महाप्रसाद कसा प्रकट झाला त्याची फार रोचक कथा आहे. एकदा नारद मुनी जे आहेत कैलास पर्वतावर गेले भगवान शिव आणि पार्वती मातेचं दर्शन करण्यासाठी. कारण माता पार्वती जी कात्यायनी देवी म्हणून जाणली जाते. तर ते गेल्यानंतर तिथं भगवान शिवशंकरांनी त्यांचं फार स्वागत केलं. कारण ते वैष्णव आहेत. नारद मुनी महान वैष्णव आहेत आणि भगवान शिव पण महान वैष्णव आहेत. माता पार्वती तर साक्षात भगवंताची शक्ती आहे. आगत स्वागत केल्यानंतर स्वाभाविक वैष्णवामध्ये कशाची चर्चा होते?
कृष्ण कथेची चर्चा होते. वैष्णवांच्या मध्ये कशाची चर्चा होणार? भगवंताच्या कथा, नाम, गुण, रूप, लीला. तर नारद मुनींना ख्याली खुशाली विचारल्यानंतर माता पार्वती नारद मुनी होते, तुमच्या चेहऱ्यावर इतकं तेज कसं काय? अचानकपणे यापूर्वी आम्ही तुमचं दर्शन केलंय पण एवढं तेज दिसत नव्हतं. नारद मुनी सांगतात की मी नुकतंच वैकुंठाहून आलेलो आहे आणि वैकुंठामध्ये मला साक्षात भगवान नारायणांचा महाप्रसाद मिळाला आणि त्या महाप्रसादाच्या प्रभावामुळं माझं तेज आणि माझी भक्ती हजारो पटीनं वृद्धिगत झाली. कारण त्यामध्ये महाप्रसादामध्ये इतकी शक्ती आहे भगवंताच्या की माझ्या मध्ये अष्टसात्विक भाव प्रकट झाला नुसतं महाप्रसादाने. मग कसं काय असं कथा विचारल्यानंतर नारद मुनी पुढे सांगायला लागले भगवान शिवशंकरांना आणि माता पार्वतीना की मी काही वर्षापूर्वी उद्धवांना भगवान कृष्णांना सांगताना ऐकलं होतं की महाप्रसादाचा महिमा काय असतो. भागवतमध्ये 11व्या स्कंदात उद्धव गीता आहे, कृष्ण आणि उद्धवांच्या मध्ये संवाद आहे. तर नारद मुनींनी महाप्रसादाचं महात्म्य ऐकल्यानंतर नारद मुनी म्हणाले की मला महाप्रसाद खायची फार इच्छा झाली, भगवान विष्णूंचा महाप्रसाद. मग महाप्रसाद घेण्यासाठी ते वैकुंठामध्ये गेले. वैकुंठात गेल्यानंतर त्यांना शेवटी डायरेक्ट भगवंताकडे तर महाप्रसाद मागू शकत नाही. मग त्यांनी भगवान विष्णूंची सेवा करणारी भगवंताची अर्धांगिनी कोण आहे? महालक्ष्मी, लक्ष्मीची सेवा चालू केली. कसं या जगामध्ये आपल्याला काही पाहिजे असेल तर कोणाकडे काय केलं पाहिजे? त्यांची सेवा केली पाहिजे. तर नारद मुनींनी काही बोलले नाहीत, ते माता लक्ष्मीची सेवा करू लागले. जी काय असेल 12 वर्ष सलग सेवा केल्यानंतर नारद मुनींच्या सेवेवर माता लक्ष्मी प्रसन्न झाली आणि लक्ष्मी मातेनं विचारलं की हे नारद, तुम्ही इतक्या मनोभावे सेवा करत आलात इतक्या वर्षापासनं, तर तुम्हाला मला काहीतरी वरदान द्यायची इच्छा आहे आणि मी तुम्हाला वचन देते, तुमची जी काही इच्छा असेल ती मी काय करेन? पूर्ण करेन. तर नारद मुनी लगेच काय म्हणाले? मला कोणतंही भौतिक वरदान नको आहे, मला सिद्धी नको आहे, मला काहीच नको आहे. मला एकच इच्छा आहे मनामध्ये, मला विष्णूंचा महाप्रसाद खायची, नारायणांचा महाप्रसाद खायची. लक्ष्मी माता फार चिंतेत पडली. का चिंतेत पडल्या? कारण लक्ष्मी मातेना भगवान विष्णूंनी सांगितलं होतं की माझ्या परवानगीशिवाय माझा महाप्रसाद कुणालाही द्यायचा नाही. आदेश होता भगवंताचा लक्ष्मी मातेला की माझ्या परवानगीशिवाय कुणालाही महाप्रसाद द्यायचा नाही. मग नारदांना तर मी तो वचन दिले, मी तुम्हाला भगवंताचा महाप्रसाद देणार, तुझी इच्छा पूर्ण करणार. मग शेवटी लक्ष्मीला भगवंताची आज्ञा पण मोडता येत नाही, भक्ताला दिलेलं वचन पण मोडता येत नाही. आता फार मोठी द्विधा मनस्थिती झाली लक्ष्मी मातेची. आणि अशा अवस्थेत नारदांना म्हणाल्या की मी ठीक आहे, मी नंतर तुला सांगते, थोडंसं मी द्विधा अवस्थेत आहे. मग माता लक्ष्मी भगवान विष्णूंची सेवा करण्यासाठी गेल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर चिंतेचे भाव पाहिल्यावर भगवान विष्णू विचारतात की आज तुमचा चेहरा उदास काय इतका? त्यावेळेला माता सांगते की मी अशा दुविधेत आहे, तुमचा आदेश आहे, मी महाप्रसाद कोणाला देऊ शकत नाही आणि मी तर वचन दिलंय नारद महाप्रसाद देण्यासाठी, मग आता काय करू मी? तेव्हा भगवान नारायण म्हणतात की काही काळजी करू नकोस, माझ्या लक्ष नसताना गुपचूपपणे महाप्रसाद तू त्यांना देऊ शकते असं सांगितलं. मग लक्ष्मीला फार आनंद झाला आणि भगवान विष्णूंच्या नकळतपणे महाप्रसाद तिने आणून दिला. महाप्रसाद प्राप्त झाल्यावर नारद मुनींना इतका भावस्थिती प्राप्त झाली. भगवंताच्या महाप्रसादाला तो ग्रहण करतो, तो शुद्ध भक्त होतो. गीतेत म्हणून श्लोक आहे, यज्ञशिष्टाशिन संतु मुच्चंते सर्व किल्बिष. जो भगवंताचा महाप्रसाद खातो त्याच्या हृदयातले सगळे कल्मश नष्ट होतात आणि तो शुद्ध भक्त होतो भगवंताचा. आणि शुद्ध भक्त झाल्यावरती त्याच्यामध्ये भगवंताचा भक्तिभाव प्रकट होतो, अष्टसात्विक विकार येतात.
त्याचं तेज वृद्धिंगत होतो. 3 गुणांच्या पलीकडे जातो तो जीवात्मा. सत्व, रज आणि तम. इतकं महाप्रसादामध्ये शक्ती आहे. मग असे भाव प्रकट आनंदाने कीर्तन करत वैकुंठातनं ते जेव्हा कैलास पर्वतावर आले आणि हे सगळं कथन केल्यानंतर भगवान शंकर त्यांना विचारतात की तुम्ही एवढी आनंदाची गोष्ट आम्हाला सांगितली, बा आमच्यासाठी महाप्रसाद थोडा आणायचा. भगवंताचा महाप्रसाद तुम्ही एकट्यानेच खाल्ला. असं म्हटल्यावर नारद मुनींना फार वाईट वाटलं. अरे मी तर विसरलोच. महाप्रसाद काय केला पाहिजे? वाटला पाहिजे. एकट्यानेच खाल्ला नाही पाहिजे. कारण ती कृपा आहे, भगवंताची कृपा सगळ्यांना वाटली पाहिजे. त्यांना फार वाईट वाटलं. पण त्यांनी पाहिलं की आपल्या बोटाच्या नखामध्ये काही महाप्रसाद, काही भाताचे कण शिल्लक आहेत. त्याने मी हे बघा बघा थोडाफार आहे. असं घेतल्यानंतर लगेच शिवशंकरांनी ते ग्रहण केला. एक शीत भाताचं खाल्ल्यावर ते तांडव नृत्य करायला लागले. इतका आनंद झाला त्यांना की माता पार्वती म्हणायला लागली की आता तर प्रलयाची वेळ नाही आणि शिवशंकर कस काय तांडव नृत्य करायला लागले. तर त्यांना नारद मुनींनी सांगितले, त्यांना इतका आनंद झालेला आहे की ते महाप्रसादाच्या भावस्थितीमध्ये नृत्य करायला लागले. मग माता पार्वतीने त्यांना शांत केलं कसं तरी आणि म्हणले की माता पृथ्वी तुमच्या पायाखाली तिचे तुकडे होऊन जातील, त्यामुळे कृपया तुमचं नृत्य शांत करा, आनंद तुम्ही आवरा. आणि मग पार्वती मातेला भगवान शिवशंकर सांगतात की मला नारदांनी महाप्रसाद दिला, त्यामुळे मला आनंदाचा इतका अतिरेक झाला की मी तो कंट्रोल करू शकलो नाही. तर माता पार्वतीला फार दुःख झालं. म्हणले की तुम्ही माझे स्वामी आहात आणि पतीच्या प्रत्येक वाट्यामध्ये पत्नीचा अर्धांगी या नात्याने काही ना काही वाटा असतोच, आहे का नाही? मग तुम्हाला जर महाप्रसाद नारद मुनींकडनं मिळाला, तुम्ही मला कसे काय विसरले? पार्वती माता काय म्हणले, मला कसे काय विसरले? अर्धा भाग देणं तुमचं माझं एक पत्नी या नात्याने कर्तव्य होतं.